चला वरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला कसं आहे. आज आपण आलेलो आहोत आमच्या गावाच्या जंगलामध्ये. बघू शकता किती हिरवगार जंगल आहे. जून संपून जुलैचा महिना लागलेला आहे. चला वर जाऊ. इथे बघू शकता हे जे झाड आहे ते जंगली फळ आहे. मराठीमध्ये काय म्हणतात माहीत नाही, पण खूप चांगलं फळ लागते. टेंभुर्णी म्हणतात, पण ते कसं आपल्या नाही सांगायलाच बरं आहे. खूप छान असं फळ लागतं त्याला आणि खाण्यासाठी खूप गोड असतो. आणि फळं याला उन्हाळ्याच्या सीझनमध्ये फळं असतात. बघू शकता हे अशा प्रकारचं जे झाड आहे हे टेंभुर्णीचं झाड आहे. चला यावर थोडं अधिक वर जाऊ. या मार्गानं जरा बघू शकते की कसा उतार चढाव आहे. रस्ता थोडासा कठीण आहे, पण जाऊ यावर. बघू शकता हे जे झाड आहे ते सीताफळाचं झाड आहे. बघू शकता की तुम्ही जे आधी लागलेले सीताफळ आहे ते तुटून पडलेले आहे. ते जे काही बी ते थोडे जे जुने फळ आहे ते आता बी चढून येत आहे. बघू शकता हा जंगली सीताफळ म्हणजे आपण गावठीच आहे, आपण खाऊ शकतो. पण आता जे संकरित वाण आहे ते शेतात लावतात, हे आपलं जुनं संकरित झाड आहे. बघू शकता छान व्ह्यू आहे. हा आमच्या गाव शेजारचा माळ जंगल म्हणू शकता. तिकडे बघू शकता तो पार तिथपर्यंत असा विखरलेला मोठा जंगल आहे. खाली बघू शकता खूप दूरपर्यंत जंगल दिसत आहे. चला तर मित्रांनो बघूया पुढे. हा व्ह्यू बघा, इकडे जंगल आहे. त्याच्या पाठीमागे एक जंगल आहे, ते बी तुम्हाला दाखवतो. हा बघा जंगली हा काय कोणता पक्षी आहे बघा. हा जे आहे ते जंगली घार आहे. घार मोरघार म्हणतात त्याला. बघू शकता हे जे आहे शिकार करण्यासाठी तो शिकार शोधत आहे. बघू शकता आता या जंगलामध्ये जर बघितलं मोर आणि ससा, हरिण, रुही आणि बिबट्या, अस्वल, लांडगे अशा प्रकारचे जंगली जनावर असतात ते आहेत. खूप असं अंतर गेल्यानंतर ते मिळू शकते, दिसू शकते आपल्याला. तर अंदर जायचं नाही, म्हणजे कसं अंदर जाण्यासाठी मनाई केलेली आहे. आपण थोड्या दूरूनच ते बघायचं आहे. चला तर मित्रांनो पुढे बघूया. चला मित्रांनो बघू शकता जे आपण आता जे मार्गाने आलेले आहोत या मार्गाने हा जो मार्ग आहे बघू शकता. खाली बघू शकता
या खालच्या मार्गाने आहे ना आपण आलेलो आहोत. तर हा जो मार्ग आहे तो असा इथून ते मार्ग दिसत नाही, पण या झाडांमधून तो मार्ग आहे. बघू शकता इथून जे वाट चालली मित्रांनो, बघू शकता हा जो रस्ता चाललेला आहे खाली, रस्ता दिसत नाही पण अंदाजे जो रस्ता आहे गावठी तो असा इथून पुढे जातो. पुढे जाऊन तो बघा तो आपला गाव आहे. आपण जिथून ज्या गावातून आलेलो आहोत तो आपला गाव आहे. तुम्ही तिकडे घरं दिसत असतील तुम्हाला, त्या साईडला घरं आहेत. तर जवळपास 1 किलोमीटरच्या अंतरावर आपलं गाव आहे इथून, बघू शकता. तर आता सुंदर असा व्ह्यू जो पुढच्या बघू शकता. 10 किलोमीटरपर्यंत असा दूर असून दुसरा जंगल आहे. बघू शकता मित्रांनो की हा जंगलचा जो व्ह्यू आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. त्याच्यामध्ये सुंदर असा भरपूर असा सुंदर दृश्य आहे. आणि याच्यामध्ये भरपूर ऑक्सिजन, चांगली हवा, शुद्ध हवा आपण इकडंच गावामध्येच घेऊ शकतो. ते शहरामध्ये मिळत नाही. त्याच्यासाठी कधी कधी शहर सोडून गावामध्ये फिरण्यासाठी यावं. हॅलो. तर बघू शकता आपण थोडं पुढं आल्यानंतर हा जो जंगली फळाचं झाड आहे ते बघू शकता, काटेरी आहे. तुम्हाला दिसत नसेल, थोडं कॅमेरा झूम करून मी दाखवू शकतो. या इथे एवढे चालू आहे का? थोडं पुढं आल्यानंतर तुम्हाला दिसणार की हा जो झाड आहे काटेरी झाड आहे फुलांचा. जंगली आमच्या माळामधला जंगलामधला हा जो काटेरी जो झाड दिसत आहे तुम्हाला, तर हा आता फुलाला आलेला आहे. आता याला फुलं लागतात आणि याच्यानंतर जो पोळ्याचा महिना, जसं बैलपोळा असते त्यावेळेस बैलपोळा उत्तरा जो महिना लागतो, उत्तरा नक्षत्र, त्यावेळेस हा फळ खाण्यासाठी योग्य असतो. म्हणजे तो पिकल्या जातो. त्याच्यानंतर तो आपण खाऊ शकतो. चवीसाठी खूप गोड आणि सुंदर असा दिसायला हा फळ आहे. तर बघू शकता, दिसण्यासाठी हा जो आपल्या घरचे लिंबू झाड केच पानं आहे लिंबूचा. आता बघू शकता हा फुलाला आलेला आहे, बार आलेला आहे याला. आणि याला आपण गावरानी भाषेमध्ये याचं जर नाव बघितलं तर आमच्याकडे गावरानी भाषेमध्ये याला काटबोरी असं नाव दिलेलं आहे. जे प्राचीन नाव जुन्या जमान्याच्या लोकांनाच दिलेलं आहे. इंग्लिशमध्ये काय म्हणतात तिथं माहीत नाही, पण दुर्मिळ असा हा जे वनस्पती म्हणजे झाड आहे, फळाचं झाड आहे, बघू शकता. मित्रांनो सुंदर असा बघू शकता मित्रांनो, इकडे बघू शकता. मी मगा तेच म्हणलं होतं की माळाच्या टोकावर गेल्यानंतर तुम्हाला चिरेबंदी दाखवणार माळाची. हा जो चिरेबंदी आहे बघू शकता, हा माळाच्या वरे नैसर्गिक पद्धतीने बनलेली ही चिरेबंदी आहे. आपण बघू शकता. हा जो विषय आहे तर इजिप्तमध्ये जो पिरामिड आहे तो बी अजूबा आहे. आणि याचं बी आधी काही ठरलेलं नाही की अजूबा आहे की नैसर्गिक पद्धतीने बनलेला आहे. तुम्हीच ठरवा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा.
शूट नको. चला मित्रांनो, पुढं बघू शकता ही जी चिरेबंदी आहे कशी आहे. इथून तर पारा अशी दूरपर्यंत 1 किलोमीटरपर्यंत जी जास्त माळ आहे इथून तर तिथपर्यंत ही चिरेबंदी आहे. इकडे बी खूप सारे माळ आहे, हे बी चिरेबंदीनेच बांधलेले आहे. पण हा चिर आपण ज्या माळावर आलेला आहोत त्या माळाची चिरेबंदी बघूया. तर मी थोडासा रस्ता कठीण आहे पण आपण इथूनच जाऊ. आता थोडा खाली जाण्याचा प्रयत्न. मित्रांनो बघू शकता जो मी उभा आहे हा जो दगड आहे तो चिऱ्या जवळपास 15 फुटाचा आहे. इकडे बघू शकता. आता मी खाली जाणार. थोडासा रस्ता कठीण आहे पण इथून उतरूया अशा पद्धतीने. हा बघू शकता दगड किती लांब आहे. चिरेबंदीचा या इकडे इथून बघू शकता की मी इकडे दूरपर्यंत जाणार. मी दूरपर्यंत बघू शकता. बघू शकता मित्रांनो फार दूरपर्यंत. हॅलो, तर बघू शकता तर खूप सारे चिरेबंदी लांबपर्यंत. हा जो दगड दाखवणार तुम्हाला बघू शकता इथे हा बघू शकता किती लांब आहे. जवळपास याची लांबी अंदरपर्यंत जर म्हटलं तर 20 फूट असेल. तर खूप खोलामध्ये तो गडलेला आहे. बघू शकता छान. तुम्ही इकडे बी बघू शकता दुसरे जे दगड आहेत ते किती लांब आहेत. इकडे या. तर आता जो आहे आमच्या गावाकडला गावाजवळचा माळ इतकं सुंदर असं दृश्य आहे. बघू शकता. आणि जे मग आम्ही दाखवलं तो झाड इथं बी सुद्धा आहे. बघू शकता ते काटबोरी असं नाव आहे या झाडाचं. खूप बघू शकते किती तेज काटे आहे याला. पण हे आता हे फुलाला आले आहे. पण आता याला 3 महिने जवळपास लागतात हे फळं धारणा होऊन पिकायला. जवळपास उत्तरा जो नक्षत्र असतो त्या नक्षत्रामध्ये हा फळ खाल्ला जातो. गोड आणि दिसायला खूप सुंदर असं लाल असा रंग असता याला. इंग्लिशमध्ये काय म्हणतात कळून सांगा. नक्की कळून सांगा. बघू शकता आपण बराच वेळ झालेला आहोत शूट करत आहोत. आपल्याला अधिक कोणत्या जंगली प्राणी आढळलेला नाही. तर आपण जे व्हिडिओ करत आहोत ते जरा जोरात आवाजच करण्यामुळे जे जंगली जनावर आहे काही प्राणी आहेत ते आधीच पळून जातात. बघू शकता खालचा जो व्ह्यू आहे गावाकडे जाणारा तो हा या मार्गानं. तिकडे जे टेकडी दिसत आहे तो एक छोटीशी टेकडी आहे. त्याला झाड वगैरे काही नाही. पुरं एक छोटीशी टेकडी आहे. जो तिकडे गेल्यानंतर त्या टेकडीवर गेल्यानंतर जो व्ह्यू दिसणार तुम्हाला तर जो पैनगंगा आहे आपल्या माहूरहून आलेली अशी त्या इथून जवळपास 2 किलोमीटरवर तो नदीचा नदी लांब आहे. बघू शकता. आणि जेव्हा खूप पाणी पडतं त्यावेळेस नदीला पूर येतो. तर या टेकडीवर उभं राहिल्यानंतर जो व्ह्यू दिसतो तर इथून असा जो लांब व्ह्यू आहे तसा खंबाळा जो गाव आहे तिकडे
तिथपर्यंत तो व्ह्यू दिसतो सुंदर. आता बी कॅमेऱ्यात दिसत नसेल पण तो नदीचा जो